हल चेक हल यस माईक चेक. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी करत असताना मॅकमिलन गोविंद आणि व्हॅलेरियन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. एक गडी तंबूच्या आसला गेला विपुलच्या रूपाने. आदरणीय सन्मान्य साईदेब महेंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या अंदाजचषक 2021 स्पर्धेच्या माध्यमातून. साईदेब एंटरप्राइजचे महेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आलात आणि या व्यासपीठाला आपलं पदस्पर्श झालं त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण अनेक सन्मान्य उपस्थिती कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण पाहिले असतील. ते सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभली म्हणूनच की काही या व्यासपीठाचं मूल तितकंच बहुमूल होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती होती आणि धावाधापगती 3 मोजल्या जातात. 5 षटकांचा खेळ असणार आहे. 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये अतिशय चांगली सुरुवात गोलंदाज रितेश जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाचं करताना पाहायला मिळतं. या ऐकूया गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी हा सामना रंगतोय. थँक्यू थँक्यू तुझे. एक महत्वाची गोष्ट या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्या प्रकारची स्थिती आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता दोन्ही एंड कडून फलंदाजी गोलंदाजी दिली गेलेली आहे. कालच्या दिवसापासून अतिशय चांगल्या मॅचेस या ठिकाणी पार पडताना आपण पाहिल्या आणि आजच्या दिवसाची ज्या वेळेला सुरुवात झाली सुरुवातीचे 2 सामने अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडले. त्यामध्ये पहिला सामना जिंकला गावदेवी धानिव या संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण खेळत असताना बडगरचा संघ दावेदार पेश करताना पाहायला मिळाला अतिशय रोमर्षक सामन्यामध्ये. तदनंतर मात्र या सामन्याकडे वळत असताना आपण पाहतो एका बाजूला डीजे बाई उत्तन हा संघ, दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर. हलक्या हाताने टिकवून बॅकअप द हँड चेंडूला या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव घेतली. सन्मानजनक स्थितीमध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. मॅकमिलन गोविंद याला पण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. मागच्या षटकामध्ये अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अनेक वेळा फसताना पाहायला मिळाला. म्हणूनच की काय कमी धावपलकाती लगावताना आपण पाहतोय या फलंदाजाला. कारण ज्याचा नॅचरल गेम अटॅकिंग आहे तो फलंदाज ज्या वेळेला चूक बसतो याचाच अर्थ विकेटमध्ये कोठण्याने काही ना काही हरकत होताना पाहायला मिळते किंवा गोलंदाजी जास्त प्रभावशाली होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हळुवार पद्धतीने यष्टरक्षाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. तब्बल 5 डॉट चेंडू हाताळले जातात मॅकमिलनच्या माध्यमातून. ही सरदर्दवारी कामगिरी असेल, डोकेदुखी करणारे हा क्षण असणार आहे. मॅकमिलन असेल, डीजे बाई उत्तन या संघाच्या बाबतीत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी सज्ज होत आहे मिस्टर अमोल. रिवर्सचा अटेम्प्ट अप्रतिम फटका स्वेचिट 6 धावांसाठी मॅग्निफिसंट स्ट्रोक. आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. थँक्यू. मगाचपासून शांत होता आणि आता मात्र त्या संपूर्णपणे दबावाला झुगारून या ठिकाणी हा फटका मारताना पाहायला मिळतं. मॅकमिलन गोविंद अतिशय चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे. आपण पाहिलं असेल प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं ओपनच्या माध्यमातून पाकदरी बॉयज असेल, सँडी स्पोर्ट्स असेल, अनेक संघांच्या माध्यमातून हा खेळताना पाहायला मिळाला आहे. मीरा भाईंदर विभागामध्ये खेळत असताना या गावटूगावच्या संकल्पनेमधून डीजेबाई उत्तन या संघाच्या माध्यमातून खेळतो आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारचा भारदार परफॉर्मन्स या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याने दिला तो मात्र आश्चर्यजनक राहिल्याने आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी समजू दिलं नाही. गतीमध्ये व्हेरिएशन आणि विकेटचं पतन होत असताना मोठा हादरा मोठा गडी जातोय तंबूच्या आसरला मॅकमिलन गोविंदच्या रूपाने. थँक्यू तुझे. ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला होता त्यावेळेला मात्र दर्शवलं गेलेलं होतं नॅश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला होता त्यावेळेस
जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाच्या कर्णधाराने दर्शवलं होतं की आम्ही क्षेत्ररक्षण याखालीच घेतोय जेणेकरून आमच्याकडचा जो गोलंदाजी अटॅक आहे तो खूप दर्जेदार आहे आणि आम्हाला जास्त करून विश्वास आहे आमच्या अटॅकवरती आहे आणि त्या कारणास्तव आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि खरोखरच मानावं लागेल ज्या प्रकारचं प्रदर्शन केलं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, एक गडी विपुलच्या नावाने तंबूच्या आसराला गेला. तदनंतर मात्र आता दुसरा विकेट सुद्धा या दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला एक षटकार रिव्हर्सच्या अटेम्प्टमधून आला मॅकमोहन गोविंद यांच्या बॅटमधून. तदनंतर मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणारे धावा करते आपण पाहतोय 10. बॉल टू रनचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, नॅश मैदानाच्या आतमध्ये, वेलेरियन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जबाबदारी असेल वेलेरियनवरती, कारण इथून जर का धावफलकाला एक बळकटी प्राप्त करायची असेल तर मात्र विकेटवरती थांबून धावा काढाव्या लागतील. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते, दोन्ही एंड कडून फलंदाजी. याचं कारण सुद्धा असं आहे, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो ज्या प्रकारच्या धावेचा एक ऑन साईडला असतो तो मात्र दुपारच्या सत्रानंतर ऑफ साईडला जाताना पाहायला मिळतं. आणि या गोष्टीला पाहता आता मात्र सुरेखाचा ड्राईव्ह हेलिकॉप्टरचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल. तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 11 धावा धावफलकात मानावा लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. प्रशंसा करणं भाग पडेल, कारण या विकेटवरती तुम्ही जर का गोलंदाजीचा अटॅक तुमचा किफायतशीर कामगिरी करतो याचा अर्थ तुमच्या गोलंदाजीमध्ये गहराई आहे. कारण कॉन्क्रीटच्या विकेटवरून तुम्हाला एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी हाताळणं तितकंसं सोपं नसतं. फलंदाजाला जास्तीत जास्त मदत असते आणि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना आपण इतका चांगला परफॉर्मन्स सादर करतो. यावरून वेगळं काय अजून गोलंदाज तुम्हाला देऊ शकतो. ऑन साईड हलक्यात खेळला गेला चेंडू आपण पाहतोय दोन क्षेत्रशी त्या ठिकाणी तो मिसफील्ड होईल का, परंतु चेंडू जोपर्यंत फील्ड केला गेला 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाच त्या ठिकाणी डेंजर झोन मध्ये कोणताही कॉल नव्हतं, कॉर्डिनेशन कोणत्याही प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं नाही, दर्शवलं नाही आणि म्हणूनच की काय ही फक्त एक धाव या ठिकाणी येत असताना 2 षटकांची समाप्ती होते. धावा कधी 12 लगावल्या जात असताना अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असलेल्या पहिल्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी या ऐकूयात एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू टू जे. चला चर्चा कमी करा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय नयनरम्य वातावरणामध्ये कणखर उन्हामध्ये हे आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. ज्या प्रकारची सराउंडिंग आहे टोटल या मैदानाचा जर का आढावा घ्यायचा झाला तर पिवळमय वातावरण चारी बाजूने, याचाच अर्थ असा की बहुजन विकास आघाडीचं हे आयोजन आदरणीय सन्मान्य आमदार लोकनेते हितंजली ठाकूर साहेब, तदनंतर क्षितिजी ठाकूर साहेब आणि राजेजी पाटील साहेब हे 3 आमदारांचे एका फ्रेममध्ये आपण त्यांना पाहू शकता. आमच्या व्यासपीठासमोरील जो बॅनर आहे, कटआउट आहे, त्याच्यामध्ये हे 3 आमदार आपले त्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक कर्तृत्ववान बलवान आदरणीय सन्मान्य महेशजी पाटील साहेब, आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहेत आणि त्या कारणास्तव ही दर्जेदार स्पर्धा आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. उत्तर निलवा कल्पेशिलन टेमगर आणि फ्रेंड्स मीरा रोड दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार असणार आहे. आपण तयार राहायचंय आणि आमच्या टॉस का बॉस मध्ये येऊन तैनात राहायचंय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ वाईडच्या रूपाने येत असताना अतिरिक्त धाव या ठिकाणी हाताळली जाते. गोलंदाज धनराज याच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती. इथून मात्र ज्या 2 षटक आलेले त्या 2 षटकांना तुम्हाला कुठे ना कुठेतरी मेंटेन ठेवावं लागेल, तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी सामन्यावरती पकड मिळू शकता. कारण डीजेबाई उत्तर संघात जर गोलंदाजी अटॅकचा विचार करायचा झाला तर अतिशय चांगली गोलंदाजी त्या संघामध्ये सुद्धा आहे. म्हणजे जरी हा सामना लो स्कोरिंग झाला तरी सुद्धा हे बॅटल खूप मोठ्या प्रमाणामध्ये रंगताना पाहायला मिळेल. आणि आता अतिशय सुरेख आणि चांगला वेल लाईन आणि लेंथवाला चेंडू हातात असताना धनराज यांना आपण पाहतोय एक वेगळ्या प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय. ज्या प्रकारची रणनीती आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाची, ऑन साईडला जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 4. आता मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, काय डिलिव्हरी हाताळली, टप्पा पडल्यानंतर आयदर नोच गोलंदाजी केली जाते. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी होते मित्रांनो, ज्या वेळेला आपण गोलंदाज म्हणून गोलंदाजी करत असतो त्यावेळेला 2 चेंडू किफायतशीर असतात. एक आयदर नोच आणि दुसरा आयदर टोच. टोच म्हणजे पायाच्या दिशेने तेज तर्रार भन्नाट यॉर्कर आणि दुसऱ्या दिशेने मात्र आयदर नोच, याचाच अर्थ तेज तर्रार कानाच्या दिशेने जाणारा तो, कान आणि नाकाच्या दिशेने जाणारा तो बाउन्सर. आता मात्र सुरेखमध्ये चेंडू ऑन साईडला बिरकावून दिला. काव कोणाच्या क्षेत्रामध्ये लॉंगाचं क्षेत्र जाऊन त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. 14 धावा धावफलकावरती येत आहेत. अतिशय
मेहनत या ठिकाणी घ्यावी लागते फलंदाजांना धामा जमवण्यासाठी. परंतु काय म्हणतात ना, हा परीक्षेचा कालावधी असतो. परीक्षेचा कालावधी एक वेळ संपतो, त्यावेळेला मात्र आपल्याला मजा मारण्यासाठी दिवस सुद्धा असतात. तसेच तुम्हाला या कठीण परिस्थितीतून पुढे येण्यासाठी सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. सिंगलला डबल, डबलला ट्रिपलमध्ये कॉन्सन्ट्रेट कराल, त्यावेळेस मात्र गोलंदाज चुकी करतील, त्या चुकीवरती प्रहार करून तुम्ही धावपलकाला गती देऊ शकता. मात्र त्या प्रकारचं चित्र घडतंय का ते मात्र आपण पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, पुन्हा एकदा बिरकावून दिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फील्ड करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतात. 16 धावा धावपलकावरती या 2 धावांशी येताना पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूचा खेळानं शिल्लक असेल. कल्पेश 11 टेमगर वर्सेस फ्रेंड्स मीरा रोड, दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल. मित्रांनो, आपण येऊन सज्ज राहायचे आमच्या टॉस का बॉस मध्ये. पहिल्या इनिंग नंतर लगेचच या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. धनराजचा चेंडू बॅकफुटवरती गेले, समजला नाही आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय. जवळजवळ या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळल्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले त्यामध्ये 3 चेंडू डॉट आलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. ही डोकीदुखी असेल. 17 चेंडूमध्ये 7 चेंडू डॉट आल्यात, ही खंतेची बाब. आणि 2 गडी तंबूचे असले ते सुद्धा महत्वाचे. विपुल आता मात्र ऑन साइडला फेकून दिलाय, बिरकावून दिलाय. झेलची जी संधी आणि यशस्वी झेल टिपत असताना विकेटचा पतन मॅच सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. थँक्यू. मॅचची खेळी सुद्धा संपुष्टात येते. ज्या प्रकारे मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला होता, जवळजवळ सीमारेषा पार गेला असता, परंतु हवेचा वेग जो काही आहे तो थोडासा मंद विरुद्ध दिशेने आहे. त्या कारणास्तव मात्र हा झेलचित होत असताना मॅच तंबूच्या आसरात जातोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले खरोखरच प्रशंसा करावी लागेल. वाखाणण्याजोगे कार्य आपल्या संघासाठी करतोय धनराज. तिसऱ्या षटकाची समाप्ती, अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. आणि ॲस्टल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिजे. हे नाव ऐकल्यानंतर आम्हाला एक खेळाडू आठवतो नक्की, नॅथन ॲस्टल, ज्याने न्यूझीलंड संघासाठी खेळत असताना अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आजवर दर्शवलाय. आणि माफ करा, या अगोदर दर्शवलाय. त्यानंतर मात्र रिटायरमेंट घेतली गेली, परंतु ज्या प्रकारचा खेळ करायचा तेच स्तरावर द्विशतक त्याचं टेस्ट कसोटी फॉर्मॅटमध्ये त्याने झळकावले असे त्याच्या नावेवरती आहे. आणि त्याचं नाव या ठिकाणी या फलंदाजाच्या दिशेने आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. येस, नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी दीपक येताना पाहायला मिळतोय. ॲस्टल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावफलक आपण पाहतोय एकदम संत गतीने पुढे जात असताना फक्त 16 धाबा. इथून 2 ते 3 मोठे फटकार ज्या वेळेला येतील त्यावेळेला मात्र एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीला पाहता त्या धाबा उसळून काढणं मात्र थोडंसं अवघड होऊन झालंय. आता मात्र ऑन साइडला बिरकावून दिलाय, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. 4 धाबा येत आहेत. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी अर्जित केला गेला. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं त्या क्षेत्ररक्षणाला पाहता पाहिलं होतं आणि सरळ अतिशय चांगल्या प्रकारचा फटका ऑन साइडला भिरकावत असताना 4 धाबा येत आहेत. खरोखरच ज्या प्रकारचा ॲस्टल मैदानाच्या आतमध्ये आला, इरादे स्पष्ट करतोय की जरी आमचा संघ संकटात असला तरी सुद्धा मी माझ्या बळावरती संघाला या ठिकाणी एक चांगल्या धावफलकापर्यंत नेऊ शकतो. आणि ते चित्र प्रदर्शित तुझा करतोय. आणि आता मात्र उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर वळण घेणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली जातो. याचाच अर्थ सबमरिंग डिलिव्हरी, भुई सपाट चेंडू जाईल की काय असं वाटलं होतं, परंतु चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट चेंडूची सांगता होते. एक मोठा फटका, त्यानंतर डॉट चेंडू, इथून पुढे अजून 1 ते 2 मोठे फटके, तर एक आशेचा किरण म्हणतात ना, ते अंधारातून जात असताना एखादी दिव्याची जर काय वाद दिसली, तिथं उजेड थोडासा दिसला तर वाटतं की हा समोर प्रकाश म्हणून त्या दिशेने जावंसं वाटतं. त्यापैकी चित्र पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा उसळी घेणार चेंडू, काय गोलंदाजी हाताळतोय, अप्रतिम लाईन अँड लेंथ. 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी आमचे ऑफिशियल मॉन्टी घोडेकर सर या ठिकाणी दर्शवत असताना गोलंदाज दीपक याला आपण पाहतो. 4 वेगवेगळे गोलंदाज या ठिकाणी वापरले गेलेत आणि 4ही गोलंदाज जर आपण दर्जा पाहिला तर खरोखरच या ठिकाणी क्रिकेटिंग लाईन अँड लेंथ दाखवताना पाहायला मिळतात. आणि म्हणूनच की आतापर्यंत यश सुद्धा लाभताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु कोणतीही संधी असेल का, चेंडू त्या ठिकाणी अडला गेलाय. येस, आमचे ऑलिंटियस
बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे तो दगड, असे आमचे आयोजक दर्शवत आहेत. येस ऑफिशियल्स. येस धावची चरपाने हा गडी या ठिकाणी माघारी परतेल आणि अजून एका विकेटचं पतन होत असताना ॲस्टल तंबूच्या आश्रयाला जातोय. DJ Webber in the mix, in the mix. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने EVN येताना पाहायला मिळतो. ॲस्टल एका प्रकारे वाटत होता की त्या ठिकाणी ज्या प्रकारे फलंदाजी करत होता फलंदाजीच्या बळावरती अतिशय चांगला धावफलक या ठिकाणी दर्शवेल असं वाटलं होतं, परंतु नशिबाची साथ म्हणतो ती नशिबाची साथ मिळत नव्हती. आणि ज्या वेळेला नशिबाची साथ मिळत नसते त्या वेळेला एक गोष्ट मित्रांनो नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला मेहनत अशा प्रकारची करायची की नशिबाला सुद्धा तुमच्यासमोर हात टेकावे लागतील आणि तुमच्या बाजूने यावं लागेल. अशा प्रकारचं कार्य मैदानाच्या आतमध्ये दर्शवावं लागणार आहे. अजून एक पाडाव बाकी असला तरी सुद्धा या पहिल्या पाडावामध्ये तुम्हाला समाधानकारक धावफलकापर्यंत जाणं गरजेचं आणि अनिवार्य असणार आहे. तर आणि तरच तुम्ही तुमचं आव्हान या स्पर्धेदरम्यान जिवंत ठेवू शकता. धावांचा विचार करायचा झाला आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आहेत आणि 4थं षटक प्रगतीपदावरती असताना 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असणार आहे. यापुढे होणारे मॅच सुद्धा खूप मोठी या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण अतिशय चांगले दोन्ही संघ, एका बाजूला टेमघर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स मीरा रोड, दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेले संघ या ठिकाणी पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी असणार आहे यापुढील मॅच मध्ये सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये दीपक बदल आली, त्यामध्ये थोडीशी उणीव भासली आणि त्या कारणास्तव माघारी जात आहेत. आणि गरजेचं सुद्धा असं ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या धाव घेण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतो, असं वाटते की पावलं चुकली त्यावेळेला मागं येणंच हिताचं ठरतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला आणि सरळ जातोय मिड विकेट क्षेत्राबाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू टू से. वेलेरियन यांच्या बॅटमधून षटकार येतो. वेलेरियनचा नक्कीच उल्लेख सुद्धा केला होता मॅकनी ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल केला गेला होता त्यावेळेस त्याच्यावरती दारोमदार आहे असं दर्शवलं होतं आणि त्या विश्वासाला मात्र कोणताही तडा न जाऊ देत असताना हा षटकार त्याच्या बॅटमधून होते. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक चेंडूंमध्ये मात्र या ठिकाणी एखादा मोठा फटका जर आला तर मात्र एक दिशावर्धक ठरू शकतो. 7 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार. लास्ट डिलिव्हरी अगदी ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून दिलाय. आशा दर्शवली गेली, वर्तवली गेली आणि चेंडूला सरळ एलिमिनेट करत असताना अतिशय दिशावर्धक आणि असा रोमहर्षक षटकार येतो वेलेरियनच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. नक्कीच हवेच्या विरुद्ध खेळतोय हा फलंदाज. पॉवर खूप खर्च होतोय या फटक्यामागे आणि नक्कीच मी कौतुक करेन फलंदाज वेलेरियन. खूप स्फोटक आणि दर्जात्मक फलंदाजी. तेच नक्की ज्या प्रकारचे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेत होते त्या बाउन्सचा वापर करत असताना चेंडूला भिरकावून दिला आणि याच्याकडे एक वेगळा टॅलेंट लागतो. जे टायमिंग तुम्हाला जुळणं गरजेचं आहे, ताकद सुद्धा गरजेची आहे आणि ते म्हणतात ना चेंडू सुद्धा त्याच रडारमध्ये येणं गरजेचं आहे आणि तो मात्र चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 6 धावा आल्या बॅक टू बॅक 2 षटकार याने आशा पल्लवित करत असताना 32 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. किनारपट्टी लगतचे जे काही किनारे आहेत किंवा कोळी बांधव आहेत ते पावसाळी क्रिकेट देखील खेळतात, त्यामुळे नक्कीच त्यांना एक चांगला क्रिकेट टॅलेंट अवगत असतं आणि त्यामुळेच या परिस्थितीमध्ये चांगली अनुकूल येस नक्कीच. पावसाळी म्हणजेच रबरचं क्रिकेट आणि रबरच्या क्रिकेटमध्ये जर का आपण पाहायचं झालं तर जसं उत्तनची किनारपट्टी आहे, उत्तन झाला, तदनंतर मात्र कळम झाला, अर्नाळा झाला, हे स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून जाणले जातात त्या रबरच्या क्रिकेटमध्ये आणि त्या विभागामधून खेळणारे जे फलंदाज आहेत ते मात्र ज्या वेळेला कोणत्याही मोठ्या पॅकरला ज्यावेळेस संघबांधणी करायची असते त्यावेळेला खास करून आमंत्रित करत असतात त्या खेळाडूंना. मॅकमलन गोविंद असतील, प्रतीक गरत असतील, यांसारख्या खेळाडूंना सातत्यानं बोलवलं जातं आणि ते चित्र अनेक वेळा आपण पाहिलं. म्हणूनच की काय या ठिकाणी हवेच्या विरोधात सुद्धा चांगली फटकेबाजी वेलेरियन करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू अवांतरित रूपाने येताना पाहायला मिळते. वाईटची सांगता होते आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज ऑन साइडला आता फेकून दिलाय. क्षेत्राचे त्या ठिकाणी तैनात, झेलची संधी होईल का, परंतु चेंडू सरळ जातोय रफू चक्कर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी.
कंट्रोल पूल केलं होतं, कारण पाहिलं होतं ज्या पद्धतीने चेंडू आला होता आणि तदनंतर कंट्रोल पूल शॉट. साईदीप एंटरप्राइजेसचे सर्व या स्पर्धेसाठी इंटरनेटची जी व्यवस्था आहे ती आदरणीय महेंद्र पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं आम्ही महेश पाटील साहेब असतील, आयोजन समिती असेल, त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय. येस, नक्कीच त्यांच्या हस्ते सुद्धा नाणेफेकीचा कौल केला जाणार यापुढील होणाऱ्या सामन्याचा. त्यामध्ये कल्पेश इलेव्हन टेमघर वर्सेस दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स मीरा रोड, दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले जवळजवळ. या षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. सामन्याकडे वळतोय ज्या ठिकाणी धावफलक दर्शवलं जाते. 2 चेंडूच्या खेळानंतर 40 धाबा, अजून इथून 4 चेंडू येणे शिल्लक असणार. स्ट्राईक एंड वरती वेलरी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू सरळ गेला. यष्ट्यांचा कदाचित वेध घेतला होतोय आणि विकेटचं पतन होत असताना गडी तंबूच्या आसराला वेलरी यांच्या रूपाने एक मोठा आदरा आणि मोठा अडसर दूर. AJ. थँक्यू डीजे. काल आमच्या डीजे वादकाचं सुद्धा टायमिंग खूप चांगल्या रीतीने आपण पाहिलं होतं. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचं टायमिंग होतं, सुरुवातीला उद्घाटन समारंभापासून गणरायाचं गीत सुद्धा वाजवलं, तदनंतर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ज्या प्रकारचं टायमिंग होतं त्या टायमिंगला त्यांनी चांगली गीतं वाजवली होती. आणि आज सकाळच्या सत्रापासून सुद्धा कदाचित त्याच प्रकारची कहाणी सुरू आहे. आम्हाला थोडासा विलंब झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आयोजन कमिटी असेल, प्रेक्षक असतील, त्यानंतर खेळाडू वर्गाची सुद्धा. तदनंतर आम्ही या ठिकाणी या सामन्याला, या स्पर्धेला जॉईन होत असताना आपण पाहतोय या सामन्याकडे पुन्हा एकदा वळत असताना 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. धावांचा खेळ आतापर्यंत झाला आहे तो म्हणजे 40. इथून मात्र येणारे 3 चेंडूवरती कमीत कमी 2 मोठे फटके जर का आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी डीजेबाई उत्तन या संघाची आहे, त्या गोलंदाजीला पाहता त्या धावफलकाचा पाठलाग करणं तितकंच अवघडून जाईल. त्यासाठी मात्र 50-52 या धावफलकापर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं असेल. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग ज्या प्रकारचा असतो, ज्या प्रकारे विकेटमध्ये दमखम असतो, ज्या प्रकारचा बाउन्स असतो, आउटफील्ड ज्या प्रकारची सहकार्य करत असेल, त्या सर्व गोष्टीला पाहता या ठिकाणी कमीत कमी 50 धावा क्रॉस करणं गरजेचं असणार आहेत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सरळ घेतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव मिळेल. 41 धावा आकाशांच्या बॅटमधून एक धाव येते. स्ट्राईक रोटेट होती आणि स्ट्राईकवरती आता इव्हीएन याला आपण पाहतोय. व्हॅलेरिन यांनी केलेली फटकेबाजी आपण पाहिली, एक चौकार आपण पाहिला होता, ॲस्टलच्या बॅटमधून आला आणि तिथून मात्र एक दिशावर्धक फटके म्हणून त्या फटक्यांकडे आपण पाहिलं. आणि आता येणारे 2 चेंडू पाहूयात कशा प्रकारची कहाणी दर्शवली जाते. 41 धावा धावफलकर्ते आहेत. दरम्यान प्रवीणजी गुप्ता साहेबांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी डॉट स्वरूपाने येताना पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय जेणेकरून कॉन्फिडन्स बळावेल क्षेत्ररक्षकाचा, गोलंदाजाचा, आणि तो मात्र कॉन्फिडन्स या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे कारनामा करतोय ते आपण पाहणार. क्षेत्ररक्षणाची वारंवार या ठिकाणी वेगळी सजावट पाहायला मिळाली. सातत्यानं चांगल्या प्रकारचे लाईन अँड लाईन, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन भरी गोलंदाजी, या सर्व गोष्टींच्या बळावरती एक चांगली स्थिती आपल्या दर्शक. आता मध्ये स्ट्रेट डाऊन द विकेट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर येतील. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव जवळजवळ घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावची चरपणे आकाश याला माघारी परतावा लागते आणि फक्त एक धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाते. 42 धावा धावफलकावरती 43 धावांचं आव्हान असणार आहे. आम्ही टॉस का बॉलच्या दिशेने वळतो. या ठिकाणी साईदीप एंटरप्राइजेसचे आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा या ठिकाणी कौल केला जाणार आहे. महेंद्र पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन्स या कल्पेश इलेव्हन टेमघर वर्सेस फ्रेंड्स मीरा रोड, दोन्ही कॅप्टन्सना विनंती. आमिर दाफेदार सुद्धा या ठिकाणी येतात, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आपण टॉस का बॉलच्या दिशेने यायचंय. आमचे आदरणीय सन्मान्य साईदीप एंटरप्राइजेसचे महेंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला होता. आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी संदीपजी मोरे हा टॉस का बॉलचा कौल करताना पाहायला मिळतील. ओव्हर टू संदीपजी. थँक्यू, धन्यवाद भरत. धन्यवाद.
आदरणीय महेंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आमदार चषकाचा कॉल आणि शिट्टी येते. धन्यवाद महेंद्र पाटील साहेब, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आमिर, आपने टॉस जीता है. टॉस जीतने के बाद 5 ओवर का मैच है, क्या डिसीजन रहेगा? हम फील्डिंग करेंगे पहले. फील्डिंग लेने का जो डिसीजन लिया है वो क्यों लिया है? हम लोग का बैटिंग लाइनअप अच्छा है और फिर टारगेट अगर सेट रहेगा तो हम लोग वो हिसाब से बैटिंग करेंगे, इसलिए फील्डिंग ले लेंगे. इस विकेट पे देख रहे हैं जाएंगे तो 50 के ऊपर स्कोर हो रहा है 5-5 ओवर में. कितना तक रोकना चाहेंगे टेमगर टीम को? 50 के अंदर ही रोकना चाहेंगे. कौन से ऐसे गेंदबाज है उनके ऊपर ये पूरी मदार रहेगी? आमिर है, पॉटर है, सागर सिंह है, अच्छे अच्छे बॉलर है, यश यादव है. महेश पाटिल जी का ये जो शो है एमएलई ट्रॉफी, कैसे लग रहा है ये शो, कैसे लग रहा है इवेंट? बहुत ही अच्छा ऑर्गेनाइजर है, अच्छा ग्राउंड है और महेश भाई के लिए थैंक्स हम लोग को एंट्री देने के लिए. ऑल द बेस्ट आमिर. तेजस, नाणेफिकेचा कॉल जिंकलास तर काय स्वीकारलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. फलंदाजी कीच स्वीकारली असते. इथे आपण पाहतोय विकेटला महत्त्व आहे आणि तदनंतर टॉसला. इथे कुठल्याही प्रकारचं कंपल्सरी चेसिंग नाही आहे. मात्र निर्णय तुमच्या बाजूने नाही, निर्णय तुमच्या विरोधी आहे. मात्र तुझा जो डिसिजन होता त्याच्या साथीनं आहे. एकंदरीत पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये किती धाव घेण्याचा प्रयत्न करेल कल्पेश 11 टेमगर संघ? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये किती 30+ किंवा 40+? ते तर आम्ही याच्यावर आहे. आणि एकंदरीत 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त रन मारू आम्ही. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. कुठले असे महत्त्वाचे 4 फलंदाज ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवशील? तसे श्याम चौधरी, अल्पेश चौधरी आहेत, अजून 2-3 जण अजून आहेत. अगेच संदीप पवार असेल, तुमचा पवार आहे का या मॅचमध्ये? नाही, आज नाही. आज नाही आहे. एकंदरीत आमदार चषकाचा विचार केला तर आज दुसरा दिवस आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर टिवरी संघ खेळला, धानिव संघ खेळला, जुचंद्र संघ खेळला, बरेच संघ खेळले आहेत. मात्र तुमच्या साठी ही स्पर्धा कशा पद्धतीनं तू पाहतोस? अतिशय सुंदर आयोजन केले आणि ग्राउंड वगैरे पण मस्त आहे, खेळायला मजा. मी त्यांचे धन्यवाद करतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली. ऑल द बेस्ट, थँक्यू. टॉस जिंकला इथे मात्र फ्रेंड्स 11 मीरा रोड संघानं आणि प्रथम आमंत्रित केले फलंदाजीसाठी कल्पेश 11 टेमगर या संघासाठी. वळूया समालोचन कक्षाकडे. तिथे सज्ज आहेत आमचे परम मित्र हेमंतजी पाटील. धन्यवाद. याच समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होतंय. या ठिकाणी संदीपजी मोरे यांना विनंती करेल की आपण यायचंय. ज्या गाड्या आहेत त्यांचे मिरर्स थोडेसे डाऊन करा. तर इथे प्रवीणजी गुप्ता साहेबांकडून पारितोषिक लावलं जाते. सलग 3 षटकारांसाठी इथे तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक त्यांच्याकडून लावलं जातंय. नक्कीच खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. कामतगर संघाच्या खेळाडूंना ही सलग 3 षटकार ठोकलेत तर 2000 रुपयाचं पारितोषिक प्रवीणजी गुप्ता साहेबांकडून आपल्याला लागू असेल. त्याचप्रमाणे गोलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी. प्रवीणजी गुप्ता यांच्याकडून सलग 3 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. यस, पंचांचा इशारा येतोय, संकेत देतात की सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. माझ्या समवेत जॉईन होताना हेमंतजी पाटील. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. चेंडूला हुक केलं जात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू सीमा पार, दर्जेदार आमदार चौकार. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhoff in the mix. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. भरपूर संधी मिळाली. बॅट्समनला हुक केलं. डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. चौकारांनी सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे निहार यांनी आपल्या टीमसाठी. नक्कीच निहारने बऱ्याच स्पर्धा खेळलाय. बऱ्याच स्पर्धांमध्ये नक्कीच तो चांगली सुरुवात करतो आणि तीच सुरुवात यावेळेला आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये या कामण परिसरामध्ये. तर 4 धावांनी सुरुवात होते. श्रीगणेश होतोय, स्वतःचा अकाउंट ओपन करतोय निहार. पुढचा चेंडू A1. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पुल करायचा होता, मात्र जास्त एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि त्याच कारणासाठी आपण पाहतो चेंडू वळतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड मिडविकेट मध्ये चेंडू अडवला गेला, मात्र एकच धाव.
यस, निश्चितच यावेळेस थोडासा मिस टाइम शॉट एलिव्हेशन मिळालं नव्हतं. पुन्हा एकदा पुल करत होता. पॉवर प्लेचं ओव्हर आहे, P1चं हे ओव्हर आणि 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण बघतोय. अहमदाबाद चषक 2021चं हे देखणं आयोजन महेश पाटील यांचं एक जबरदस्त आयोजन आपण बघतोय या ग्राउंडवर. षटकातील पुढचा चेंडू A1. सुरेख चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी होती, नाका जवळून चेंडू मार्गस्थ झाला. कारण ज्या वेळेला चेंडू पडतोय विकेटवर तदनंतर अनपेक्षित उसळी प्राप्त झाली आणि चेंडू नाका जवळून मार्गस्थ झाला विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. जस परफ्यूम डिलिव्हरी टाकली होती बॉलरने आणि मागच्या वर्षाचा रनरअप राहिला होता DJ बाय उत्तम टीम. पुढचा चेंडू इथे मात्र पुल करायचा होता, याशिवाय नव्हतं. चेंडू वळतोय तो शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी जाणवली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना एक धाव पूर्ण करतोय तो फलंदाज अमोल. अमोल आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1 पुढे सरकताना बिनबाद 6 वर. बॉलिंगचा टप्पा जर आपण बघितला अचूक टप्प्यांनी बॉलिंग करताना दिसतो. पहिल्या बॉलवर चौका जरूर लागला, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जास्त लेंथ बॉल करताना दिसतो हा बॉलर. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. प्रतिम धोनी शॉट, कृष्णा सातपुते शॉट, चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून दर्जेदार आमदार षटकार. काय जबरदस्त शॉट बघितला. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि व्हाईट यॉर्करवर एक जबरदस्त प्रत्युत्तर देतोय अमोल. या ठिकाणी हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळतोय 6 रनसाठी. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, ब्लॉक मध्ये होता चेंडू, मात्र सुदैव भाग्यरेषा साथ देते ती निहारची. या अगोदरच्या चेंडूना ब्रँड क्लास ऑफ कामतगरचा फेवरेट शॉट अशा पद्धतीने फटका खेळला होता आणि धावफलक दुहेरीमध्ये पोहोचला होता तो 12 वर. मात्र शेवटचा चेंडू प्रभावी हाताळला इयननं आणि प्रभाव टाकला तो निहारवर. अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता समाप्ती होताना धावफलकावर धावा आहेत जॉली बॉईज कामतगर संघ बिनबाद 12. या ऐकू एक सुमधुर गीत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 42 रनचं प्रत्युत्तर देताना जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचा स्कोर झालेला आहे तो 12 रन्स. आणखीन जर बघितलं आपण तर जवळजवळ आणखीन 31 रनची आवश्यकता असेल. बारा धावा. दुसरं षटक प्रतीक येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं महत्वपूर्ण षटक. सुरेख चेंडू, सुरेख ड्राईव्ह, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा प्राप्त करताना फलंदाज अमोल नक्कीच संघासाठी एक महत्वपूर्ण दुवा ठरतोय. कारण ज्या ज्या वेळेला संघ एक हाक मारतो अमोलकडे त्यावेळेला अमोल नक्कीच त्याला साथ देतो, प्रतिसाद देतो आणि अमोल उभा राहतो. तोच अमोल इथे निहारला योग्य साथ देताना. 43 रनचं टार्गेट एक मोठं टार्गेट नाही आहे, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये एक जबरदस्त सुरुवात झाली आहे, चांगली सुरुवात झालेली आहे कामतगर टीमची. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम द्विधा मनस्थितीमध्ये अमोलला इथे मात्र आणलं होतं गोलंदाज प्रतीकनं. सुंदर चेंडू, प्रभाव टाकतोय तो अमोलवर. अमोलचा जर विचार केला तर अतिशय अनुभवी खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचा आणि आपण बघतो ओपनिंगसाठी बॅटिंग करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. प्रतीक इथे मात्र बॅटची एज भाग्यरेषा साथ देते अमोलला. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. जर नक्कीच स्लिप थोडीशी जवळ असते, मॅकमिलनच्या जवळ असते, मॅकमिलनच्या नक्कीच स्नायूंमध्ये थोडासा खिचाव जाणवला. ज्यावेळेला त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न झेल घेताना केला त्यावेळेला नक्कीच थोडेसे खिचाव त्याच्या स्नायूंमध्ये जाणवला. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते बिनबाद 15 वर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. प्रतीक अतिशय दर्जेदार गोलंदाजी हाताळतोय. कुठल्याही प्रकारची रूम, कुठल्याही प्रकारची मुभा फलंदाजांना उपलब्ध करून देत नाहीये. मात्र ती मुभा किंवा ती उपलब्धता निर्माण करावी लागेल. कारण ब्रँड
का बनवला जातो किंवा का होतो, तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांमुळे, तुमच्या कृतीमुळे तो ब्रँड तयार होतो आणि ती कृती तुम्हाला सादर करावी लागते. प्रतीक इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह केला जातोय, चेंडू वळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडू सीमा पारतोय. आमदार चौकार. तर व्यासपीठावर आपण पाहतोय प्रवीण गुप्ता साहेब विराजमान आहेत. त्यांच्याकडून पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येकी 2,000 रुपयाचं हे आर्थिक पारितोषिक दोन्ही संघांसाठी. तर 4 चेंडू हाताळतोय, 7 धावा खर्च करतोय प्रतीक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या हातनं हा फटका खेळला असता तर योग्य फटका खेळू शकला असता, कारण शॉर्ट डिलिव्हरी होती. आपण जर पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला स्लॉक केलं असलं किंवा स्वीप केलं असतं तरी नक्कीच चांगला प्रयत्न झाला असता किंवा चांगला फटका येऊ शकला असता. सरळ बॅटने चांगली बॅटिंग करताना दिसतो, मात्र रिव्हर्स शॉट मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला निहार याने आणि हा डॉट बॉल जातोय. शेवटचा चेंडू या षटकात येईल. इथे मात्र लॉफ्टेड फटका, चेंडू वळतोय काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. चौपट डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झडप घालतोय, चेंडू कलेक्ट करतो. तत्पूर्वी संधी निहारला 1 धाव पूर्ण करण्याची अमोलच्या साथीनं आणि अशा पद्धतीनं 2 षटकांची सांगता, 2 षटकांच्या अंती 42 धावांचा पाठलाग करताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ पोहोचतोय बिनबाद 20 वर. उर्वरित 3 षटक आहेत. या 3 षटकामध्ये काय घडामोडी होत आहेत, या चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध या प्रांगणामध्ये आमदार चषकामध्ये कशा पद्धतीने रंगत आणतोय या ऐकूया मराठी या भाषेमध्ये. कामण मोरी परिसरातील या वसई तालुक्यातील एक नामवंत आणि बुलंद आवाज हेमंत पाटील मार्फत. यस, निश्चितच खूप खूप धन्यवाद संदीप मोरे. आज 2 मोरे कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. 2 पाटील भरपूर वेळा मी पाहिलेले आहेत, आज 2 मोरे सुद्धा दिसतात. एक भरत मोरे, एक संदीप मोरे. भरपूर दिवसानंतर संदीप मोरे कामन क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करताना दिसतात. भरत मोरे कालच्या दिवसापासून प्रथम कामन क्रिकेटमध्ये त्यांनी कॉमेंट्री केली, चांगलं प्रभावित केलं इकडच्या प्रेक्षकांना. अतिशय चांगलं समालोचन करतात, रायगड परिसरामध्ये जास्त समालोचन करत असतात आणि कालच्या दिवसापासून या आमदार चषक 2021 चांगलं समालोचन करताना आपल्याला दिसतात. हे आयोजन आपण बघतो महेश पाटील बिग शोमॅन यांचं हे आयोजन चांगलं सहकार्य आहे बहुजन विकास आघाडी यांचं. आणि जे 3 आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे, हितेंद्रजी ठाकूर, त्याच्यानंतर क्षितिज ठाकूर, त्याच्यानंतर राजेश पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण बघतो आमदार ट्रॉफी. ओहो, व्हॉट अ शॉट, डाऊन द ग्राउंड, बॉल लगनच्या बाहेर प्लेस बॉलिंग मध्ये जातोय. 6 रन चढी षटकार. क्या बात आहे, क्लास होता, ब्रँड होता, दर्जा होता, या फटक्यामध्ये कला होती. विलियन ह्या वेळेस मिस टाइम शॉट, हवेत बॉल, शॉट मिड ऑफच्या दिशेने सहज सोपा कॅच आणि स्वॉप डिसमिसल आउट होतोय. बॅट्समन निहार इज द आउट. दर्याला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर. आज तिसरा दिवस आहे आणि हा तिसरा मॅच बघतोय. याच्यानंतर मॅच असेल कल्पेश 11 टेमघर वर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड असं असणार आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये बघूया कोणते टीम्स असणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9 वाजता पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस साई स्पोर्ट्स खारबाव हा पहिला मॅच असेल. उद्याच्या दिवसामध्ये दुसरा मॅच असेल जेम्स बॉन्ड राई वर्सेस रोही 11 ओली असणार आहे. तिसरा मॅच उद्याच्या दिवसामध्ये असेल रणजी स्पोर्ट नरेश स्पोर्ट्स कासरवाडी वर्सेस जितू पॅकर नवगर असा असेल. आणि चौथा मॅच उद्याच्या दिवसामध्ये धनंजय 11 चिंचगर वर्सेस झुंजार कोलशेत असे 8 टीम उद्याच्या दिवसामध्ये दिसणार आहेत. पुन्हा आपण जाऊया मॅच कडे. बॉलिंग मार्कवर येतोय वेलेरियन. ओ पंच केला, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फील्डर तैनात. अतिशय जबरदस्त कॅच मॅकमिलन याच्याकडून आणि आउट होतोय. नॅश होतं त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट जाते जॉली स्पोर्ट कामतगर टीमची.
थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला उभा होता नॅश याने अतिशय चांगला कॅच घेतला आणि निश्चितच हाफ चान्सचा फुल चान्स केला नॅश याने. हा दुसरी विकेट जाते जॉली स्पोर्ट कामतगड टीमची. अमोल इज आउट. 2 विकेट आतापर्यंत निहार आणि अमोल दोन्ही बॅट्समननी जबरदस्त बॅटिंग केली होती. निहार यांनी 22 रन केले होते, त्याला चांगली साथ अमोल याची लाभली होती. तिसऱ्या क्रमांकावर यश आहे आणि आता येतो नवीन बॅट्समन क्रमांक 4 वर अरविंद. अतिशय चांगला खेळाडू आहे अरविंद. वेलेरियन 1 विकेट 2 विकेट बॅक टू बॅक घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी येते. हॅट्रिक जर झाली तर ही दुसरी हॅट्रिक असेल या स्पर्धेमधली. हो यावेळेस पहिला यॉर्कर डिलिव्हरी होती, बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातो. मिड विकेटच्या दिशेने फ्लिक केलं होतं. 1 रन पूर्ण. दुसऱ्यांचा कॉल आहे मात्र वेट असा कॉल दिला जातो अरविंद याच्या माध्यमातून. फक्त 1च रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच विजयाच्या समीप जाताना आपण पाहतोय तो फलंदाजी करताना कामतगर संघ 42 धावांचं आव्हान ठेवलं होतं. असं वाटलं होतं की उत्तम संघामार्फत एक चांगली 50 धावांच्या पुढे धावफलक उभारला जाईल, मात्र तो संकुचित राहिला 41 वर. हो चांगला फटका या वेळेला पुन्हा एकदा पंच केलंय एक्स्ट्रा गावच्या दिशेने. नॅश पुन्हा एकदा थोडासा थंब जरूर झाला होता मात्र स्टॉप केलं होतं पहिल्या बॉलला. दुसऱ्या फटमध्ये बॉलला उचलतोय. या ठिकाणी फक्त 1च रन खर्च करतोय आणि 1 रननी स्कोर पोहोचतो 28 वर. फिल्डिंग जर आपण विचार केला तर डीजे भाई उत्तम टीम नंबर 1 ची टीम जी फिल्डिंगसाठी मानली जाते. नक्कीच, कारण त्यांना बऱ्याच खेळपट्टीचा अनुभव आहे. आपण पाहिजे तर रेतीवर खेळतात, मातीवर खेळतात, कॉन्क्रीट विकेटवर खेळतात, बऱ्याच खेळपट्टीचा चांगला अनुभव. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस बघितलं व्हाईटचा इशारा अंपायर मोंटी घोडेकर यांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 29 रन्सवर. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 13 धावांची गरज आहे विजय लक्ष्य पूर्ण करण्यासाठी. आणखीन निश्चितच 14 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 14 रन टू विन. मागच्या वर्षाची रनरअप टीम या ठिकाणी फिल्डिंग करताना दिसते. पुन्हा एकदा बघितलं अँगल बनवण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर बॉल जातोय. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा अंपायरचा. आणखीन 1 रन जुळते टीमच्या खात्यामध्ये. स्कोर पोहोचतो 30 वर. गत वर्षामध्ये आपण जर बघितलं तर रनरअप राहिलं होतं. फायनल खेळली होती डीजे भाई उत्तम टीमने आणि आज या ठिकाणी आपण बघतो असं वाटते की पहिल्या फेरीमध्ये बाद होताना दिसते की काय. वेलेरियन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड स्टंप. हो यावेळेस बघितलं पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. लगातार 3 व्हाईट टाकतोय बॉलर वेलेरियन. किती मोठा दबाव दिसतोय वेलेरियन याच्यावर सुद्धा. नक्कीच प्रवीण गुप्ता साहेबांनी प्राइज लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी सलग 3 षटकारांसाठी, मात्र सलग 3 वाईड हाताळतोय हा गोलंदाज. यस प्रवीण गुप्ता यांची टीम बिग डॅडी 47 दांडी शनिवारच्या दिवसामध्ये ऍक्शन मध्ये दिसेल. ओ पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल टॉवरिंग षटकार. आयलू भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला. आयलू भंडारा उदलाला माझे DJ Vaibhav in the mix. कधी कधी असं असते पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बॅटिंग करत असताना कमी स्कोर आला तर थोडासा दबाव असते, कारण बॉलर्ससाठी ॲडव्हान्टेज असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता पहिली तो ॲडव्हान्टेज नव्हता आणि निश्चितच जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर थांबवला असता, विकेट मिळाली असती तर निश्चितच तो ॲडव्हान्टेज मिळाला असता. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हती आणि स्कोर सुद्धा चांगला होता. नक्कीच ज्या वेळेला फलंदाजी करताना नेहारने सुरुवात केली त्यावेळेला नक्कीच अमोलने त्याला योग्य साथ दिली. संयमानं खेळ केला गेला. जी संध्या मिळाल्या त्या संध्यामध्ये नक्कीच त्याचं सार्थक केलं आणि चौकार षटकारानं धावफलक उभारताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा उभारल्या, दुसऱ्या षटकामध्ये संयमी खेळ केला 8 धावा उभारल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय धावफलक पोहोचतोय तो तब्बल 37 वर. बॉलिंग मार्कवर येतोय सावंतपाडा एंड कडून क्रमांक 4चं ओव्हर टाकण्यासाठी येईल मॅकमेलन गोविंद. एक अतिशय चांगला खेळाडू आहे. ओपन क्रिकेट असो किंवा आपल्या गावाच्या साईडकडून असे कुठल्याही साईडकडून असो 100% एफर्ट देताना दिसतो हा खेळाडू. राईट आर्म राऊंड स्टंपनी बॉलिंग करेल बॉलर
मॅकमिलन गोविंद. पहिलाच बॉल वॉकिंग बॉल. अरविंद इज द आउट. नक्कीच फलंदाजाला देखील समजलं नाही की चेंडू कशा पद्धतीने आला आणि आत वळाला आणि दांडी गोल केली. अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा लेग स्टंपवर टाकला होता, थोडा टर्न झाला बॉल आणि क्लीन बॉलच्या रूपाने आउट केलं अरविंद याला. तिसरा विकेट जातोय या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा. आता मात्र जास्त प्रेशर नसणार आहे, कारण बघितलं आपण 11 बॉल आणखीन शिल्लक आहेत आणि ही मॅच जिंकण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर टीमला फक्त 6 रनची आवश्यकता आहे. तर कुठल्या प्रकारचं प्रेशर नसेल, कुठल्या प्रकारचं टेन्शन नसेल. मात्र गोलंदाजांना फक्त आता मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल, जादुई गोलंदाजी जी संभ्रमित करेल फलंदाजांना आणि नक्कीच दबावात आणू शकेल किंवा धावांवर अंकुश ठेवू शकेल. अशा प्रकारची गोलंदाजी आवश्यक असेल आता मात्र डीजे भाई उत्तम या संघाला. निश्चितच एक मॅच पाहिला होता पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये, स्वप्नील स्मृती ट्रॉफीमध्ये. 2 ओव्हरमध्ये 11 रनची आवश्यकता होती. चिराग म्हात्रे यांनी बॉलिंग केली आणि विकेट मेडनवर त्याने टाकलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 11 रनचं टार्गेट पुन्हा एकदा राहिलं होतं. तर अशी मॅजिकल बॉलिंग करावी लागेल मॅकमिलन याला. फक्त दिशा दाखवली बॅकआउट ऑफ द पॉइंटला. फिल्डिंग थोडीशी खराब. एक छोटी सिंगल पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर मध्ये बदल होतोय, स्कोर पोहोचतोय 38 वर. नक्कीच गोलंदाजाला जर महत्वाचा घटक असतो तो क्षेत्ररक्षक. जर क्षेत्ररक्षणामध्ये त्रुटी वारंवार येत गेल्या तर नक्कीच गोलंदाज देखील हतबल होतो किंवा त्याचा डिप्रेशन चालू होतं. मात्र क्षेत्ररक्षकाने त्या सुधारणा करणं गरजेचं, त्या त्रुटी सुधारणं अत्यंत आवश्यक. स्ट्राईक एंडला येतोय बॅट्समन यश. यश वैयक्तिक खेळतोय. 7 वर 1 षटका जरूर आलेला आहे यशच्या बॅटमधून. मॅकमिलन टू यश. यावेळेस बघितला लेग स्टंप सोडून जाणारा बॉल टर्न झाला नाही जास्त आणि जास्त थोडासा बाहेर टाकला होता लेग स्टंपच्या. सो व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक अतिरिक्त रन जुळते टीमच्या खात्यामध्ये. स्कोर पोहोचतोय 39 रन्स. फक्त 4 रन दूर या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर. टर्न होता चांगला. विथ द टर्न खेळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये बॉल आणि अडवला जातोय. 2 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन आणि 2 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 41 वर. फक्त 2 रन पाहिजे जिंकण्यासाठी. आता मात्र फक्त औपचारच्या शिल्लक राहिलेली आहे, कारण हवेचा प्रभाव आहे. तदनंतर फलंदाजी चांगली झालेली आहे. नेक्स्ट बॉल हुक केलंय यावेळेला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर येतोय. हा कॅच सुटला जातोय आणि हे 2 रन पूर्ण अशा प्रकारे विजयी होतोय जॉली स्पोर्ट कामतगर टीम. कॉंग्रॅच्युलेशन.